आणि आज उपोषण बी त्यांचंच हातात सोडायचं. काय कोणाला मान द्यायचं रे? ते उपोषण सोडले जाईल ते म्हणतात मी लय मोठा जोडा टिपले हाताला भरून घेते. मग आपल्या काय पाहिजे हातात सुटून देतो तरी काय पुढे दरबारीनं मा त्यासाठी त्यांच्याच हाताने आपण सोडणार आहे. तुम्हाला आणखीन एक सांगतो की सरकारला मी कशातच गुंतत त्या देवेंद्र फडणवीसने एक डाव रचला आहे. मी काहीच केलेलं नाही. माझ्याकडं कोणाचे पेक्षा डोबिलेलं नाही आहेत. मी 100 राजे महानाट्य दाखवलं होतं आम्ही 2-3 जणांनी. त्याचा दादा तोटा काय करावं का डोक्यात दगड घालतो का आता आमचं 8 आणाने त्याला 20-25 वर्ष झाली त्या विषयात 15-16 वर्ष झाले. तेव्हा 25 वर्ष असं आम्ही पट्टेच ना हाय का अक्कल भक्कल काही आम्हाला नाहीच ना. ज्याचं नाटक होतं तेवढं अक्कल बाजू होतं त्याने रेट नाही लावलं आम्हाला बरं कारण त्यांना दोष देत कडं आम्हाला बी वाटतं. म्हणलं आमच्या राजाची त्याला दाखवायचं आम्हाला. आणि मराठवाड्यात त्या टायमाला कोणी हिंमत लावत नव्हतं एवढं मोठं महानाट्य दाखवायची. काय म्हणलं आपण दाखवू महानाट्य. आपला राजा आहे. सामाजिक परिवर्तन होईल, सामाजिक विचार होईल, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे दाखवायला पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे का नाही दाखवायचा ना. आम्ही लावून झालं. आता आला तोटा त्याच्यात काही पैसे चोरले काही असं झालं. ज्याच्या हातात बोली होती पैसे ते तिकडे घेऊन पळलं. आता पहिलं तर उपयोग नाही. माझ्या संख्या पोराला सगळ्यांना माहिती खरं काय. ज्याच्या हातात पडेल तेच खायचा तेच प्यायचा बिया नाही. ते हॉटेलला माहिती आहे सगळ्याला कोणचं आहे. आणि ते असं होत गेलं ते आला. मग नंतर काय ठरलं आम्ही 3 जण होतो त्याच्यात. उदाहरणार्थ 3 जण भावंड होतो. आता काय चूक कोणाचे काय ते काढीत बसण्यापेक्षा आम्ही 3 जण त्याच्यात होतो. म्हणलं घ्या तोटा वाट. म्हणलं घ्या काय करता द्यायला तर कोणाजवळ काय राव नुसतं वाटून घ्यायचं काम होतं दुसरं काहीच नाही. मग मी म्हणलं मी यांचे देतो. ते महाराज म्हणले मी त्याचे देतो. आपण आपल्या जवळची माणसं घेतल्या वाटून. मग ते एक जण म्हणला मी नाटकावाले देतो. माझं काहीच नाही मी देतो चेक त्याला. दिले त्याला चेक त्याने. मग आपण आपले हिस्से द्यायला पाहिजे नाही. आम्ही आमचे दिले ना हे रीत सांगायची तरी ते लफडं नाटकाचं आमच्यात गुतील. हे दिलेलं असून आम्ही याच्यातले मी दिलेले त्यात साक्षीदार आहेत ना आमच्याकडं असं काही नाही. मग आता ते द्यायला पाहिजे नाही. त्यांनी दिलं आमच्या काळात रचलं होतं. कुणी देवेंद्र फडणवीसनी. देवेंद्र फडणवीसनीच काम म्हणतो मी त्याचं कारण आहे 13 वर्ष झालं काहीच नाही हो. त्याची चिठ्ठी नाही आमच्याकडे कुठे म्हणून मिळणे आमच्या ते ध्यानात सुद्धा नव्हतं राहिला. आता या काय लगेच वॉरंटच आलं. आधी नोटीससाठी दिसायचं काय येतात का नाही आपल्याला तेवढी अक्कल आहे राव. एक नोटीस ना डायरेक्ट वॉरंट आलं. मी म्हणलं जाऊ दे बाबा कायद्याचा न्यायपालिकेचा न्याय मंदिराचा कोर्टाचा सन्मान केला पाहिजे आपण. गुपचूप जाऊ म्हणलं. मला पुण्याचे लोक इतके बोलले मी गपचिप गेल्यामुळं. ते म्हणले तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही गपचिप करून आले. म्हणला बाबा न्यायालयाचं काम होतं. न्यायालयाच्या आवरण उगं पोरं जमायला नको. लय पोरं जमले पुण्यासारखा मराठा इतका एक झालेला त्याने मुंबईला जाताना दाखवून दिलेलं. शहराचे बाप शहर आहेत ते. आणि ते म्हणलं माले हे जर लय जमले तर उगाच न्यायपालिका पुढं नको म्हणून मी गपचिप गेलो का नाही. जामीन घेतली की नाही आता सन्मान केला. आता डबल काय त्याच वेळेस मला कळलं होतं हे जुना मॅटर फसवणूक केली म्हणून देवेंद्र फडणवीस उचकून काढलं. पण त्यावेळेस मी तोंडावर शब्द घेतला की मीडिया नाही घेतला. म्हणलं जाऊन द्या. आता काय घ्यायला लागलो मी जामीन करून आलो. आता कोर्टाचं काम काय आहे.